सोशल मीडिया, ईमेल, मोबाईल ह्या सगळ्याच माध्यमातून सायबर अटॅक्स वाढलेले आहेत. आणि सरांनी प्रेमाचा प्रवास सांगितला, हा ॲक्च्युली सुरू झाला द्वेषाच्या प्रवासातून. म्हणजे जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध सुरू झालं, कोल्ड वॉर. तर जर ते चंद्रावर जाऊ शकतात तर मी का नाही. तर एक असा प्लॅन होता की आपण चंद्रच उडवून टाकूया. असे बरेचसे आक्रस्ताळी मला वाटतं विचार जेव्हा एकमेकांबद्दल मी जास्त श्रेष्ठ का तू जास्त श्रेष्ठ अशी तेव्हा भावना होती, तेव्हा होत गेले. पण त्याचा अजून एक अशी एक ब्रँच त्याची होती की अमेरिकेमध्ये डार्पा नावाची एक डिफेन्स ऑर्गनायझेशन होती. त्यांचं एक नेटवर्क होतं आर्पा नेट म्हणून. तर त्यात त्यांनी असे काही टेक्नॉलॉजीज डेव्हलप करायला तिथल्या शास्त्रज्ञांना प्रेरित केलं की ज्याच्यानी आपण एकमेकांकडे संदेश असे लवकर पाठवू शकू. ते कशासाठी तर युद्धात त्याचा, कारण हे दोन खंडांमधलं किंवा जगभरात चालणारं असं जे युद्ध होतं ते नुकतंच झालेलं होतं. तर तेव्हा ईमेल, FTP असे काही प्रोटोकॉल जे आहेत ते तेव्हा तिथे बनले गेले. आणि तेव्हा जेव्हा ते बनले तेव्हा ते अतिशय बेसिक स्वरूपात बनले गेले. त्यांचे जे प्रोटोकॉल होते, ईमेलचा प्रोटोकॉल आहे SMTP, सिम्पल मेल ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. तर त्याच्यामध्ये सुरक्षा नावाचा अजिबातच विचार केला गेला नाही. त्यामुळे आजही जेव्हा आपण ईमेल वापरतो ते बेसिक ईमेल जे आहे ते असुरक्षित आहे. आत्ता मी या क्षणी मंगेश सरांचा ईमेल घेऊन कुणालाही ईमेल करू शकतो, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मग त्याच्यावरती तुम्हाला काही आवरणं टाकायला लागतात, कारण बेसिक जे आहे ते अतिशय सिंपल बनवलेला जे प्रोटोकॉल आहे तो अतिशय बेसिक आहे. त्याच्यात सुरक्षा अजिबात नाही आहे. त्यामुळे जे नंतर जे त्याच्यावरचे थर वाढत गेले ते सुरक्षित करण्यासाठी वाढत गेले. आणि त्याच्यातूनही असे काही मार्ग आहेत, लूप होल्स आहेत, जे एक्सप्लॉइट करून अटॅक अजूनही करता येतात. त्याच्यात ईमेलमध्ये आहे स्पूफिंग नावाचा प्रकार, म्हणजे दुसऱ्याचा ईमेल ID घेऊन ईमेल करणे. फिशिंग नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यात तुमच्या ईमेलमध्ये काहीतरी अटॅचमेंट असते, ज्याच्यात व्हायरस असेल किंवा काही लिंक असते. ती लिंक क्लिक केली तर एखाद्या अशी साईट असते जिथे तुमचे ID आणि पासवर्ड घेतले जातील, क्रिडेन्शियल्स ज्याला आपण म्हणतो, लॉग इन ID आणि पासवर्ड. किंवा अशी लिंक असू शकते जी तुमच्या कम्प्युटरचा कंट्रोल घेईल. तर हे असे अनेक प्रकार आहेत. आणि त्याच्यातच मग सोशल मीडिया पण त्याच्यातच आलं. आणि हे माध्यम थोडेफार ब्लर झालेले आहेत आजकाल, कारण हे कुठूनही येऊ शकतं. एक मॅलवेअर यायचं ते कुठूनही येऊ शकतं. तुमच्या फेसबुकवरून येऊ शकतं, इंस्टाग्रामवरून येऊ शकतं, तुमचा ID कुठलाही असू शकतो, ईमेलचा असू शकतो, इंस्टाग्रामचा असू शकतो, कुठलाही असू शकतो, तुमच्या कंपनीच्या ईमेलचा असू शकतो, तुमचा पर्सनल ईमेल असू शकतो. त्यामुळे हे आता मर्यादित नाही राहिलेलं की अच्छा मी कंपनीचं ईमेल सिक्युअर करतो पण माझं घरचं ईमेल ठीक आहे. मी कंपनीमध्ये कम्प्युटरला अँटीव्हायरस लावतो पण घरच्या कम्प्युटरला काही गरज नाही, असं नाही चालणार. मंगेश सरांनी सांगितलं की हार्डनिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. जसं आपल्या घरात वायफाय राउटर असतो, कोणीतरी म्हणजे फार क्वचित लोक असतील जे ॲक्च्युली त्या राउटरमध्ये लॉग इन करतात आणि त्याचा पासवर्ड चेंज करतात, कारण कुणीही त्या राउटरवर जाऊन ॲडमिन लॉग इन करून काहीही चेंजेस करू शकतो आणि तो इनफॅक्ट तुमचं वायफाय वापरू शकतो त्याच्यात डे टू डे यूजसाठी. तर हे असे अनेक धोके आहेत. आणि मी तर म्हणतो की आता हे जागतिक मराठी परिषदेचं डिस्कशन आहे, त्यामुळे त्यात काही अशा म्हणी आल्या पाहिजेत आता मला वाटतं की ज्या अवेअरनेस क्रिएट करतील. की जसं आपण म्हणतो स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी, तसं कम्प्युटर तिन्ही जगांचा अँटीव्हायरस विना भिकारी असं म्हणू शकतो आपण. किंवा उचलली जीभ लावली टाळ्याला, तसं उचलला माऊस आणि लागला क्लिक करायला. त्याचे खूप धोके आहेत. त्यामुळे ते वॉच तुम्ही बघा, ते काय तुम्ही क्लिक करताय, कुठली लिंक आहे, आणि मगच क्लिक करा, हे महत्वाचं आहे. तर अशा आपण म्हणी पण बनवू शकतो. तुम्ही कॉलेजमध्ये असे पोस्टर्स लावू शकता आणि अवेअरनेस क्रिएट करू शकता. तर ह्याच्यामध्ये ईमेलमध्ये सिक्युअर होण्यासाठी मग नंतर बरेच प्रकार आले. मग PGP नावाची टेक्नॉलॉजी आली, SSL आलं, ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी, TLS म्हणून प्रोटोकॉल्स आले. आणि हे सगळे अर्थात आपल्याला ईमेल हे माध्यम आता सगळीकडे वापरलं जातं, बँकिंगमध्ये वापरलं जातं वगैरे, त्यामुळे त्याची सुरक्षा अतिशय महत्त्वाची झाली. त्याच्यात मग फिशिंगचे सिम्युलेशन्स करतात. आता आमच्या कंपनीमध्ये मंथली
सगळ्या एम्प्लॉईजला फिशिंग सिम्युलेशन पाठवतो आम्ही. का? कारण तुम्हाला एक चांगलं ईमेल आणि एक फेक ईमेल, फिश्ड ईमेल ह्यातला फरक कळता यावा. आणि तो फरक फारच आता आजकाल नाजूकपणे त्यांनी हे केलेलं आहे, अतिशय ॲडव्हान्स्ड. त्याच्यामध्ये पण AI आलेलं आहे. AI वापरून जितकं बिलिव्हेबल, जितकं विश्वासार्ह ते ईमेल बनवू शकतात तसं ते बनवतात. त्यामुळे कुठलंच ईमेल सेफ नाही आहे असं धरूनच चाला, असं मी म्हणेन सगळ्यांनाच. आणि ह्याच्यात सगळ्या थरांचे लोक आले, ह्याच्यात विद्यार्थी आले, प्राध्यापक आले, इंडस्ट्रियलिस्ट आले. माझा एक मित्राची कंपनी आहे, त्याला एक ईमेल आलं आणि 20 लाख गेले. फक्त एक ईमेल आलं आणि 20 लाख गेले त्याचे. तर हे सगळ्यांनीच ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे. नक्कीच सर. मी आता डॉक्टर मंगेश आमळे सरांना विचारू इच्छितो की आपण वेलॉक्सच्या माध्यमातून उद्योगांना सुरक्षितता प्रोव्हाइड करता, म्हणजे आता आपण क्लाउड इकॉलॉजीमध्ये आपण जगत आहोत. असं म्हटलं जातं की 20 रुपये, 200, 2000, 2 लाख रुपये आपण सुरक्षित केले, म्हणजे सरांनी 2 लाख रुपये सुरक्षित केलेले आहेत. आणि इस्रो सारख्या अतिसंवेदनशील डेटा देखील आपण सुरक्षित करत आहात. तर त्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल की उद्योगांची सुरक्षितता कशी असते. इंडस्ट्री इन जनरल म्हणजे उद्योग, मग आपण त्यात एखाद्या कंपनी असो, बँक असो, सरकारी आस्थापना असतील, ज्याला आपण डिफेन्स ऑर्गनायझेशन्स, अशा सगळ्याच ठिकाणी आम्ही काम करतो आहे. जवळपास 120 पेक्षा जास्त बँक आम्ही देशातल्या सिक्युअर्ड करतो. त्यात नॅशनलाइज प्रायव्हेट सेक्टर असतील, कॉपरेटिव्ह असतील, डिफेन्समध्ये DRDO आहे, इस्रो आहे, त्याच्यानंतर इंडियन आर्मी आहे, अशा काही संस्था. पुढे गेलं तर आपण टेलिकॉम पार्टनर म्हणजे वोडाफोन असेल, BSNL असेल, अशा अनेक ठिकाणी आम्ही काम करतो. म्हणून इंडस्ट्री इन जनरल असं आपण त्याला म्हणूया. सायबर सुरक्षा करण्यासाठी जसं मी मगाशी पण म्हणालो ते परत एकदा की अवेअरनेस क्रिएट करणं खूप महत्त्वाचं असतो. तुम्ही जगातली सगळ्यात मोठी सायबर सुरक्षेची सॉफ्टवेअर्स घ्याल आणि तुमच्या कंपनीत लावाल, परंतु जसं रवी सरांनी सांगितलं की सिम्युलेशन करणं गरजेचं आहे. एखादा फ्रॉडलंट ईमेल तुमच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला येतोय, परंतु तो फ्रॉडलंट आहे की नाही हे माहीतच नाही आहे मला, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर माझं सिक्युरिटी सॉफ्टवेअर येईल, परंतु त्याच्या अगोदर त्याला अवेअर करणं. जगामधले तुम्ही स्टॅटिस्टिक चेक करा, गुगल करा वगैरे वगैरे, जगामधले एक रिपोर्ट सांगतो 60% जास्त फ्रॉड हे अवेअरनेस नसल्यामुळे होतात. तुम्ही बघा, म्हणजे मला माहीत नव्हतं, मी चुकून क्लिक केलं, मला माहीत नव्हते म्हणून मी माहिती टाकली. बँकांमध्ये पण आदरणीय अनास्कर सर आले, त्यांना माहिती आहे, बँकांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांकडून चुकीने काहीतरी वापरलं जातं. म्हणजे आम्ही बँकिंगमध्ये पण ॲनालिसिस केलं की फ्रॉड कसे होतात, तर कर्मचाऱ्यांना अवेअरनेस नसल्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त फ्रॉड होतात. तर ते म्हणजे पहिली स्टेज जी आहे ती ऑर्गनायझेशनमध्ये अवेअरनेस निर्माण करणं, समाजामध्ये अवेअरनेस निर्माण करणं. तुम्ही सोशल मीडिया वापरताय, तुम्ही ईमेल्स वापरताय, परंतु त्याच्यासाठी तो वापरायचा कसा. आपल्याला गाडी चालवायची आहे, परंतु ती गाडी काही डिफाईन डायरेक्शन्समध्ये, काही डिफाईन प्रोसेसमध्ये चालवली तर ती व्यवस्थित चालेल. तुम्ही कशीही चालवायला गेलात तर निश्चितपणे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. ॲज लाईक दॅट तुम्हाला अवेअरनेस महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे चालून तिथे ज्या काही उपलब्ध संसाधनं आहेत, टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यामध्ये काही लूफहोल आहे का, त्याच्यामध्ये काही कमतरता आहे का, ते शोधलं पाहिजे. आणि तिसरी स्टेज म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर. आता आम्ही काम करत असताना आम्ही आपलं जे चांद्रयान गेलो होतो तिथे पण एक छोटीशी सायबर सिक्युरिटी, म्हणजे पूर्ण सायबर सिक्युरिटी नाही, कारण आमच्यासारख्या अनेक संस्था ते इन्व्हॉल्व करतात. डिपेंडन्सी टाळण्यासाठी एक संस्था नसते त्यांच्याकडे, आमच्यासारखे अनेक लोक असतात. तर तसंही आम्ही तिकडे काम केलं. देशाची संरक्षण प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला त्यांनी क्लासिफाईड टायटल दिले. सावंत सर सांगू शकतील की काही महत्त्वाच्या गोष्टी जर असतील तर ते कॉन्फिडेन्शियल टर्मवर ते आम्हाला बोलवतात,
डिस्कस करतात आणि नंतर मग प्रोजेक्ट तो येतो. तो अशा बँक्स आहेत आमच्याकडे, अगदी HDFC सारखी आहे, कोटक आहे, इंडियन ओव्हरसीज, अशा सरकारी आणि खाजगी बँका देखील आमच्याशी सल्लामसलत करतात. आणि त्याच्यानंतर मग सुरक्षा कशी असावी त्याला मूर्त स्वरूप देण्यात येतं.